नमस्कार मैत्रिणींनो. उन्हाळ्यात केलेली वाळवण म्हणजे वर्षभराची सोय. पण साबुदाणा कुरडई म्हटलं की अनेक जणी घाबरतात. कुरडई तुटते, चिकट होते, पांढरी शुभ्र होत नाही किंवा तळल्यानंतर अजिबात फुलत नाही. पण आज मी तुम्हाला अशी सोपी आणि परफेक्ट पद्धत दाखवणार आहे की अगदी पहिल्यांदा कुरडई करणारीसुद्धा मस्त पांढरी शुभ्र, खुसखुशीत आणि तिप्पट फुलणारी कुरडई बनवू शकेल. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पाण्याचं अचूक प्रमाण, साबुदाणा भिजवण्याची खास ट्रिक, चिक बनवण्याची योग्य पद्धत आणि कुरडई तळताना ती तिप्पट फुलण्यासाठी महत्त्वाची टिप्स सांगणार आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. शेवटी मी कुरडई वर्षभर खराब न होता कशी साठवायची हेही सांगणार आहे. चला तर मग सोनस रेसिपीमध्ये सुरुवात करूया परफेक्ट साबुदाणा कुरडई बनवायला. आता इथे मी अर्धा किलो साबुदाणा घेतला आहे. साबुदाणा घेताना एकाच भांड्याने किंवा वाटीने मोजून घ्या, कारण पुढे पाण्याचं प्रमाण याच मोजमापावर अवलंबून असणार आहे. सर्वात प्रथम साबुदाणा 2 ते 3 पाण्याने स्वच्छ असा धुवून घ्या. तर हा साबुदाणा मी या भांड्याने मोजून घेतला आहे. तुम्ही वाटीने पण घेतला तरी चालेल. तर मी या पातेल्याने घेतला आहे. ज्यावेळी आपण 2 ते 3 वेळा साबुदाणा धुतो ना, त्यावेळी सर्व पाणी त्यातलं काढायचं. आता यामध्ये साबुदाणा बुडेल ना इतकेच वर आपण पाणी घालायचे, बोटाच्या एका पेरा एवढे. आणि साबुदाणा 7 ते 8 तास भिजत ठेवायचा. 7 ते 8 तासाने तुम्ही पाहिला साबुदाणा भिजलेला होता. साबुदाणा हातात घेऊन दाबला तर तुम्ही बघितलं एकदम मऊ होता. महत्त्वाची टिप, जर साबुदाणा कडक वाटत असेल तर अजून 1 ते 2 तास भिजवून ठेवा. ज्या भांड्याने साबुदाणा मोजला होता ना, त्याच भांड्याने आपण काय करायचं, दुप्पट पाणी घ्यायचं. हे प्रमाण कुरडईला खूप महत्त्वाचं आहे. तरी ते मी कुकर घेतला आहे. तुम्ही मोठं पातेलं घेतलं तरीही चालेल. मी कुकरमध्येच हे भिजत घालणार आहे. हे भांडं मी गॅसवर ठेवलं आहे. आता हे पाणी पण आपलं गरम झालेलं आहे. आता यामध्ये घालूया मीठ. मीठ घातल्यावर परत एकदा आपण हे हलवून घेऊया. इथे एक मी तुम्हाला टिप्स सांगते. जास्त पाणी घेतलं तर चिक पातळ होईल, कमी पाणी घेतलं तर कुरडई तुटेल. म्हणून हे प्रमाण लक्षात ठेवा. पाणी कडकडीत उकळलं की गॅस बंद करा. आता हा जो भिजवलेला साबुदाणा आहे ना, या पाण्यामध्ये आपण घालूया गरम पाण्यात आणि छान असं मिक्स करूया. तर मी थोडं थोडं यामध्ये ॲड करते. तर पहा, गॅस मी बंद केलेला आहे. आपण हे काय करायचं आहे, गरम पाण्यामध्ये घालायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून ठेवायचं आहे. शिजवायचं नाही आहे. गरम पाण्यात साबुदाणा टाकल्यामुळे तो हलकासा शिजतो. यामुळे नंतर कुरडई तळताना ती छान फुलते. अनेक जणी ही स्टेप टाळतात आणि मग कुरडई फुलत नाही. म्हणून ही स्टेप नक्की करा. आता याच्यावर आपण रात्रभर झाकून ठेवूया. तर हे व्यवस्थित आपण मिक्स करायचं आहे. नाहीतर काय होईल, साबुदाणा एक ठिकाणी जास्त तसंच राहील, गिटळ्या राहतील. तर तुम्ही पाहिलं इथं मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. तर मैत्रिणींनो, तुम्ही पण कुरडई अशाच बनवता का? मला कमेंटद्वारे कळवा. व तुम्हाला कुरडई कुठल्या कुठल्या आवडतात हेही मला कमेंटमध्ये सांगा. आता आपण याच्यावर काय करूया, झाकून रात्रभर झाकून ठेवूया. दुसऱ्या दिवशी सकाळी बघा, याच्यावरचं मी झाकण काढते. साबुदाणा अगदी मऊ आणि सुंदर दिसतोय ना. आता इथे तुम्हाला मी चमच्याने हलवून दाखवते. चमच्याने हलवलं तरी चिकट असा दिसणार नाही तुम्हाला. तर पहा, एकदम पांढरा शुभ्र दिसते का नाही. तर तुम्हाला इथे एक टिप सांगते. जर पाणी वेगळं दिसत असेल तर साबुदाणा व्यवस्थित शिजलेला नाही. तर मैत्रिणींनो, साबुदाण्याचे पळीपापड कसे करतात हे पण मी केले आहेत. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देते, तर तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता. तर इथे हे सर्व आपण व्यवस्थित असं हलवून घेऊया, जेणेकरून आपल्याला चिक करताना व्यवस्थित करता येईल. तर इथे चिक करण्यासाठी मी एक मोठं भांडे घेतलं आहे आणि त्याच्यावर आपली पुरणाची जी चाळण असते ना ती घ्यायची, किंवा तुम्ही मिक्सरला पण करू शकता, पण मी पुरणाच्या चाळणीमध्ये करते. आता चिक तयार करूया. मोठ्या भांड्यावर पुरणाची चाळण ठेवा. थोडा साबुदाणा चमच्याने यामध्ये घेऊया पुरणाच्या चाळणीत. पुरणाच्या चाळणीत आपण चिक केला तर अतिशय छान बनतो. आणि जर मिक्सरच्या भांड्यामध्ये जर केला तर काय होते, ते जरासं चिकट बनते. तर तुम्ही ते पाहिलं, चाळणीत मी साबुदाणा घेतला आहे. आता आपण काय करायचं, एखाद्या पेल्यानं केले तरी चालेल, पण मी या चमच्यानेच आहे का नाही खाली प्रेस करते. दाबत जायचं फक्त. यामुळे एकदम गुळगुळीत चिक तयार होतोय. तर पहा, जास्त मेहनत पण नाही आहे. फक्त चमच्यानं आपल्याला हे काय करायचे, दाबायचं आहे. जास्त शिजवण्याचा किंवा भांड्याचा न पसारा करता आहे का नाही एकदम सोपी पद्धत. त्यासाठी तुम्ही पण हा व्हिडिओ पहा आणि करा. मैत्रिणींनो, तुम्ही कोणत्या गावातून किंवा शहरातून हा व्हिडिओ पाहता ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला वाळवणाच्या रेसिपी आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मैत्रिणींनी शेअर करा. आणि हो, आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा.
आणि हो, या उन्हाळ्यात तुम्ही साबुदाणा कुरडई बनवली का तेही कमेंट करून सांगा. व तुमची करण्याची पद्धत कोणती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मला सांगा. मी त्यानुसार पुढच्या वेळी बनवेल. तर इथे तुम्ही पाहिलं बोलत बोलत आपलं हे झालेलं आहे चिक. अतिशय सोपी पद्धत आहे ही चिक बनवण्याची. जास्त प्रेस पण करायला आपल्याला लागत नाही. काही सेकंदातच हे बनते. जर तुमच्या घरात जर अजून कोण असेल तर तुम्हाला मदत करायला तरीही चालेल. सर्व साबुदाणा गाळून झाले बघा. एकदम पांढरा शुभ्र आणि गुळगुळीत चिक तयार आहे. तर पहा इथे सर्व इथे गाळून झालेलं आहे. आता तुम्हाला दाखवते चिक किती छान असा झालेला आहे. एकदम पांढरा शुभ्र झाला आहे का नाही. आता चवीनुसार यातच आपण मीठ घालायचं आहे. तर मी मीठ घातले होते, तुम्ही पाहिलंच होतं. आपण स्टार्टिंगला मीठ पण घातले होते, पण मी काय केलेले थोडे कमीच घातले होते. तर इथे मी बघितलं यातमध्ये थोडंसं मीठ कमी पडलं आहे. आता यात थोडेसे आपण मीठ घालूया आणि व्यवस्थित एकजीव करून घेऊया. मीठ घातल्यावर 2 ते 3 मिनटं व्यवस्थित आपण हे मिक्स करून घेऊया. तर इथे तुम्ही पहा अगदी थोडंच मीठ कमी पडलं आहे, ते घालते आणि हे मिक्स करून घेते. आत्ता तर तुम्हाला मी चमच्याने दाखवते, पण मी काय करणार आहे एका मोठ्या कुंड्यात घेऊन ते हाताने व्यवस्थित मिक्स केले. आता कुरडईचा साचा घेऊया. तर मी हा साचा घेतला आहे. या कुरडईच्या साच्यामध्ये मध्यम होलाची जी प्लेट असते ना, तर तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये, ती घ्यायची आणि जर थोडी मोठी असेल तरीही चालेल. आणि हे आपण साच्याला लावून घेऊया. साच्यामध्ये चिक भरताना मध्ये हवा राहून देऊ नका. तर मी छोट्या चमच्याने भरत आहे. शक्यतो आपण छोटा चमचा घ्यायचा म्हणजे व्यवस्थित आपल्याला भरता येईल. तर मैत्रिणींनो, इथे एक तुम्हाला टिप्स सांगते. साच्यामध्ये चिक भरताना हवा जर राहिली तर कुरडईची तार तुटते. तर व्यवस्थित आपण ह्या चिक थोडा थोडा करून भरूया आणि काय करायचं थोडंसं असं खाली हलक्या हाताने असंही करायचं. हां बघा, तरी ते चिक भरून झालं आहे. आता आपण वरचं झाकण लावून घेऊया. तर गोल असं फिरवून व्यवस्थित असं लावून घेऊया. तर ह्या कुरडई घालण्यासाठी मी इथं प्लॅस्टिकचा पेपर घेतला आहे. आता प्लॅस्टिक पेपरवर कुरडई घालायला सुरुवात करूया. गोल गोल आणि एकसारख्या कुरडई घाला. इथे बघा किती सुंदर तार येत आहे. मऊ चिक असल्यामुळे कुरडई कुठेही तुटत नाही. आणि हो मैत्रिणींनो, ह्या ज्या कुरडई बनवत आहेत ना मी, ह्या घरामध्ये बनवत आहे फॅनखाली. आता दुपारचं ऊन भरपूर झाले आहे म्हणून मी घरामध्येच बनवते. अर्धा किलो साबुदाण्याच्या भरपूर कुरडया तयार होतात. फॅनखाली वाळवू शकता. तर तुम्ही ते पाहू शकता सर्व कुरडई मी एकसारख्या अशा बनवल्या आहेत व्यवस्थित. आणि कुरडई बनवल्यावर तुम्ही पाहू शकता किती पांढरी शुभ्र दिसत आहे का नाही. तुमची कुरडई बनवण्याची पद्धत मला नक्की सांगा आणि मी केलेली पद्धत तुम्हाला आवडली का हेही मला सांगा. ही कुरडई तुम्ही फॅनखाली पण वाळवू शकता. नंतर 3 ते 4 तासांनी उन्हात ठेवा. तर ते एक तुम्हाला टिप्स सांगते. पहिल्या दिवशी जोरात उन्हात ठेवल्या तर काही वेळा कुरडया वागतात, म्हणून आधी घरातच सुकवा. 2 ते 3 दिवसांनी बघा कुरडया एकदम कडक झाल्या आहेत. रंग किती सुंदर पांढरा शुभ्र दिसतोय. यामध्ये कुठेही पिवळापणा आलेला नाही. तर तुम्ही इथे पाहू शकता अशी जाड पण झालेली नाही, पातळ अशी कुरडई झाली आहे. चला तर मग वेळ न घालवता आता सर्वात महत्त्वाचा क्षण, कुरडई तळून घेऊया. कुरडई तळण्यासाठी गॅसवर मी तेल पहिलेच गरम करण्यासाठी ठेवले होते. तेल मध्यम गरम असावं. तर ती एक छोटीशी टिप्स सांगते तुम्हाला. तेल थंड असेल तर कुरडई फुलणार नाही आणि जर तेल खूप गरम असेल तर लगेचच ब्राऊन होईल. तर इथे मी कुरडई घातली आहे तेलामध्ये. तर तुम्ही पाहू शकता किती छान फुललेली आहे. मध्यम तेलात आपण हे सोडायचं आहे. अरे वा, बघा कुरडई तिप्पट फुललेली आहे. रंग पण अगदी पांढरा शुभ्र राहिला आहे. आता मी काय करते दुसरी कुरडई यामध्ये सोडते आणि किती छान अशी फुलत आहे ही पण तुम्ही पाहू शकता. हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण पहा, जेणेकरून तुम्हाला स्टेप बाय स्टेप हे समजेल. नाहीतर काय होईल, चिक बनवताना तुमचा चुकेल. तर ही पण कुरडई तुम्ही पहा किती छान तळलेली आहे. तर आपल्या इथं कुरडई तयार आहेत. खायला इतकी खुसखुशीत आणि हलकी लागते की एक खाल्ली की दुसरी घ्यावीशीच वाटेल. फक्त 2 साहित्यांमध्ये बनलेली ही साबुदाणा कुरडई वर्षभरासाठी साठवून ठेवू शकता. जर आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, मैत्रिणींनी शेअर करा आणि हो, सोनम्स रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे तुम्हाला कुरडई अशी छान मोडून दाखवते. तर तुम्ही पाहू शकता पांढरी शुभ्र अशी कुरडई तयार झालेली आहे का नाही. तुम्हाला ही कुरडई कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता तुम्हाला ही मोडून दाखवते.